कॅमेरा जर शेअर झाले असते तर प्लीज खाली बसता नाही मग चांगली सोयी. आवाज येतो सगळ्याला क्लिअर? खाली बस. आपल्याला सगळ्याला जय शिवराय. दिसत नसलं तर ऐका आता. लय दिवस झाला आपण एकत्र आलो नाही. बरेच दिवस झाले हॉस्पिटलला गेलेत माझे सुद्धा. तुम्ही जितके तास सुचला होता भेटायला तितकाच मी सुद्धा असंच होतो. कवारी दिसत मला. मी खूप सारखा आठवत होतो. आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपली आरक्षणाची लढाई आपण आता अंतिम टप्प्यात आली. शेवटी आपल्याला संघर्ष करावा लागणार. मी तुम्हाला पहिल्या सुरुवातीला शब्द देतो, मरणाच्या शेवटच्या घटकामध्ये पर्यंत हा माणूस जरांगे समाजासोबत येईल. आता त्या मरणाच्या घटकामध्ये जरी वेळ आली तरी समाजाला आरक्षण दिले असे वाटत. तुम्हाला महत्वाचं एक सांगतो आधी, आपल्याला कितीही आपल्या विरोधात जातीवाद केला, जाती भेद केला, मी सांगतोय हे शांत चित्ताने ऐका. कधी नव्हे ते माझी जात खूप दिवसांनी एकत्र झाली. त्यामुळं कितीही कोणी जातीवाद केला, कितीही टोळ्या एकत्र आल्या, आपल्याकडून जातीवाद करायचा नाही. सगळ्यात पहिले सुरुवात करताना बोलण्याच्या माझ्या इथून सुरुवात करतो. आंतरवालीतला सगळा समाज, मराठ्यासह सगळं गाव आपलं. त्यांनी आपल्याला किती दुखविलं, एक शब्द सुद्धा मराठ्यांनी काढायचा नाही. त्यांनाही मनोमनी वाटत असन आपण उगाच बोलतो, शेवटी आपलं गाव आहे. ज्या दिवशी पश्चाताप येईल त्या दिवशी ते बदल करतील अशी अपेक्षा करू. नाही केला, त्यांनी रोज आपल्या आरक्षणाला आंतरवालीतल्या बांधवांनी विरोध केला, मराठ्यांनी पण आणि ओबीसीनी पण. आपण त्यांना विरोधक मानायचा नाही, एकाही शब्दाने त्याला दुखवायचं नाही. दुसरं, आपल्या आंतरवालीच्या आजूबाजूचे असणारे गाव जे आपल्या विरोधात उतरले ते आपले शिवभाऊ आहेत, त्यांना पण नाही दुखवायचं. त्यांनी किती घाणेरड्या भाषेत आपल्या विरोधात बोलले. आपण आपले गाव खेड्यातली ओबीसी मराठ्यांची घडी विस्कटून नाही द्यायची. त्यांना बोलू द्या काय बोलायचं, आपण नाही उत्तर द्यायचं. त्याचं कारण लगेच सांगतो. हे आला येवलेव नाशिकहून, आपण शेवटी शिवभाऊ आहे. हे दंगल घडून मारामाऱ्या लावून भांडणं लावून निघून जाईल. शेवटी वाटोळ होणार आहे गोरगरीब मराठ्यांचा, गोरगरीब ओबीसीचा. हे सापडणार सुद्धा नाही फिरून. त्यांना समजून घ्यायचंय का नाही, शिवभावांनी आपल्या ते त्यांचा प्रश्न किंवा आपला, हे मी आपल्यासाठी सांगतो. शेवटी ते आपले शिवभाऊ आहेत, त्यांना किती त्रास द्यायचा तितका देऊ. फक्त वरचढ करायचं नाही. त्यांना करू द्या बरोबरी, त्यांना बरोबरी करू द्या. आपण हे केलं की ते करणार, ते केलं की ते करणार, त्यांना बरोबरी करू द्या. आपण नाही करायचं. आणि हे राज्यभरातल्या ओबीसी साठी नाही करायचं. गाव खेड्यातला ओबीसी मराठा एक नसला तरी एक. कोणाला आपल्याला एकत्र होऊ द्यायचं नसलं तरी नका होऊ देऊ. शेवटी मराठ्यांनी जे छगन भुजबळचं स्वप्न आहे दंगली घडवण्याचं, ते मराठ्यांनी पूर्ण नाही होऊ द्यायचं. एकही शब्द आपण आपल्या शेजारच्या गावाला करायचा नाही.
आपले ते शिवभाऊ आहेत, ते इतके घाणेरडे बोलले तरी आपण एकानं त्यांना उत्तर दिलेलं नाही आता, एकानं सुद्धा. ते सांगल हे आंदोलन कधी ना कधी तर आपलं संपणार आहे, त्यांचंही संपणार आहे. ते नाशिकवाला सांगल छगन भुजबळ सांगू दे, ते बरेवर झाली. पण शेवटी जर भोगायची वेळ आली ना तर गोरगरीब ओबीसीला गोरगरीब मराठ्याला भोगावं लागणार आहे, कोणीच येणार नाही. म्हणून आपण बारकाईने विचार करतोय, यांना विरोधक मानायचं नाही, अजिबात नाही. त्यांना काय करायचं ते करू, नाही मानायचं. आता एवढ्या वल्याला त्या छगन भुजबळला इथून सांगतो, आता हे सांगितलेलं तुम्ही पाळणार ना सगळे. आता एवढ्या वल्याला सांगतो, भाऊ छगन भाऊ, असा इंगा जेरी तू आमच्यात गाडी लावतोय. मी तो ह्या लय पुढचा आहे, तू बळत मात्र झाला, रक्त जळलं तू अंगातलं म्हणून. बेट्या तो जर तांगा उलटा नाही बांधतात ते तू भांडण लावतो. ओबीसी मराठ्यात गोरगरीब धनगर बांधवात आमच्यात भांडण लावतो, निघून जातो. तू किती डाव टाकले, मी नाही शिशोधा. छगन भुजबळ तुम्हाला एक सांगतो, तू जितकं करशील तितके मराठी व्हायला लागले. इतका फायदा व्हायला लागलाय तो आम्हाला, माझ्या समाजाला. तो काळी केली आमचे लोक बांबूच घेऊन निघले. कपाचं ठोकले की मोठा खोटा ठोकले. तुला कसं कळना, मला काही कळना, एवढं वय झालं. तो इथं येऊन आमच्या शिवाशेजारी आमच्यात काढी लावली, मोकळा झाला. अख्खे महाराष्ट्रातले मराठी एक झाले. किती सोपं झालं मला. कमून कळा, तुम्ही जितकं करता तितका सामाजिक होतो. परत सांगतो, ते जर गार पडले ना आपलं गार पडत, तुमचे तेव्हा म्हणा किती कमी, आमचे तितकी येऊ. त्यांनी 30-35 जण पडेल गळेल गुळेल गोळा केले आणि ते आपल्या विरोधात असं काम करते. आणि आता आपले फोन यायला लागले. मला एक पत्रकार बांधवाने प्रश्न विचारला, तुमचे फोन करते तुम्ही रातपासून. म्हणलं कालपासून, रातपासून. ते म्हणते हम भी आहे तुम्हारे साथ. म्हणलं आहे तर देऊन जात. म्हणजे मराठीचे एक झाले कोणामुळं, त्यांनी गेली शाळा त्यांना गेलं ओपन, त्याने ओपनला गेलं माझ्या संगीत केलं आणि लागलं कागद वाचायला. कागद पुढं घेतला, तलवारचे दिलदार बऱ्या नामका झाल्या आणि तलवारी घासा. आता ते म्हणला तलवारी घासा गंजलेल्या मराठी तैड झाले. आहे का नाही, काही गरज आहे त्याला उकरून भांडणं आणायची. सुईना चला नसते. तो जितकं करेल तितका मराठा एक व्हायला, तो जितका करेल तितका. माझी तुम्हाला हात जोडून विनंती सगळ्या, आपल्याला नाही हरायचं. कोणाच्या पायाला पाय नाही लावायचा. तुमचा लेकरू म्हणून सांगतो तुम्हाला, कोणालाच पाय लावायचा नाही, पाय पडायचा. जवळ नळ्याला येत नाही तो सहन करू. निवडणुकीत काही लोक म्हणले होते, निवडणूक होईस तर संयम धरा. धरला तेही निवडणूक झाली की केलं सुरू. तसं आपण बी आंदोलन समजतो तर संयम धरा. बघू, आपण बी बघू. नाविलाज सुरुवात आपल्याकडून नको आहे. गाव खेड्यातल्या एकाही ओबीसी बांधवाला त्रास देऊ नका. एकाही. त्यांनी देव द्या म्हणलंय मी तुम्हाला, त्यांना देव द्या काय द्यायचं. कारण छगन भुजबळला दंगल घडून आणायची. कारण त्याचं कसं लगेच सांगतो, एक 10 मिनिटं वेळ घेतो. कारण मग आम्ही थरथर कापायला लागलो. एखाद्या दिवस मला पुन्हा हॉस्पिटलला जावं लागतं का काय की अंगात पुन्हा आग व्हायला लागली. मी नाही खोटं बोलत काही, शरीर नाही साथ देत मला, खरं सांगतो मी तुम्हाला. त्याने किती डाव टाकले, त्याला दंगल करायची आणि आपल्याला नाही व्हायची. त्याचं कारण सांग. आपलं स्थगित केलेलं आंदोलन आहे,
किती महिने झाले? 10 महिने झाले आपलं आंदोलन सुरू. आपलं स्थगित केलेलं आंदोलन उपोषणे आपल्याला परवानगी नाकारली. आपल्या शेजारी का दिली त्यांच्यावर नाही रुसणार आपण कधी. छगन भुजबळने एवढा दबाव आणला, त्यांना दिली. त्यांना देऊ नये मताचे नाही आपण. याला काय म्हणते? जातीवाद नाही म्हणतं काय म्हणते? हे छगन भुजबळचे मराठ्यांच्या विरोधात डाव आहे. ना आपला विरोधक ओबीसीचा कुठला नेता आहे, ना धनगर बांधवांचा कोणता नेता आहे. सगळ्या मराठ्याला ओबीसी दंगल घडवण्याचं, जातीय तीळ निर्माण करायचं काम करत असत तर फक्त एकटा छगन भुजबळ, दुसरं कोणीच नाही. त्याच्यामुळे त्यांनी किती काही केलं तरी आपण नाही आणि कधी हटणार सुद्धा. मी काय चूक करतो? मला सरळ सांगा. तुम्हाला आरक्षण असून तुम्ही इतके झाला, तुमचे भांडणं करायची तयारी आहे. आरक्षण असून आम्हाला न मिळवून देण्यासाठी भांडणं करायची तयारी. मग मला एक सांगा, आम्हाला नाही म्हणल्यावर आम्ही किती तयारीत असतो? काही बांधवांचं म्हणणं आहे, मला फक्त शिवभावाच्या शेजारच्या लोकांना, आंतरवाड्यातल्या गावकऱ्यांना सांगायचंय, सगळ्या ओबीसी बांधवांचं, मराठ्यांना. तुमचं म्हणणं काय मला नाही माहित, पण एक गावचा मानलेला पुत्र म्हणून का होईना एक सांगणं माझा कर्तव्य तुम्हाला म्हणून सांगतो. जिथपर्यंत ओबीसी बांधवांना ऐकायला येते तिथपर्यंत ऐका, आंतरवाडीतल्या आणि मराठ्यांना सुद्धा आणि सगळ्या जाती धर्मांच्या. तुम्ही अवश्य विरोध करा. मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून तुम्ही अवश्य विरोध करा. मराठ्यांकडून तुम्हाला कसलाही विरोध होणार नाही, शब्द काढला जाणार नाही. आंतरवाडी सुद्धा आणि आंतरवाडीच्या बाहेर सुद्धा. फक्त जे सत्य आहे ते स्वीकारा. सांगतोय, ऐकायचं तर ऐका, पटलं तर पटून घ्या, नसन पटायचं तर नका पटून. ओबीसीला आरक्षण 1967 दिलं, म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर. हे फक्त मी आंतरवाली आणि परिसरातल्या शिवभावांसाठी सांगतो. ऐका नाही तर नाही काय सांगणं माझं कर्तव्य. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर ओबीसीला आरक्षण मिळालं 1967. राहिलेल्या ओबीसींना मिळालं 1990ला. हे झालं तुमचं. आता सांगतो आमचं. 1884 म्हणजे 150 वर्षापूर्वी मराठ्यांचं ओबीसीत आरक्षण. तुम्ही आधी का मी आधी? तुम्ही आधी आरक्षणात नसून तुम्हाला आमच्या नंतर दिलं गेलं तरी आम्ही विरोध केला नाही. ओबीसीला का आरक्षण नाही म्हणून. उदाहरणार्थ, या गावात 5 एकर जमीन आहे, ती आमची, मराठा बांधवाची. पण तुम्ही काय म्हणाला, ती आमची, तुला नाही देत. याला एकच भांडण घेतलं म्हणतात का नाही म्हणत? तुमची तुम्हाला राहू द्या. तुमच्या जमिनीला आम्ही हात लावित नाहीत, पण तुम्ही आमची जमीन खाताय, ती आमची आणि तुम्ही म्हणता ती आमची, कारण 7/12 आमच्या नावावर आहे. हे मान्य करा. जमिनीवर घ्या. तुमच्या घरात तुम्ही ज्या राहता त्या घराचा 7/12 तुमच्या नावाने आहे, म्हणून तुम्ही त्या घरात राहता. तसा घराचा 7/12 आमच्या नावाने, तरी तुम्ही म्हणता हे घर तू आणि घराच्या बाहेर होय, म्हणजे ही तुमची झाली दारावी. 1884च्या मराठ्यांच्या नोंदी आहेत, कुंडीत असलेल्या मराठ्यांचं गॅजेट हे. ज्यावेळेस ओबीसीला आरक्षण दिलं 1967ला, त्यावेळेस त्याच्यात कुणबी मराठा सुद्धा आहे. तुम्ही कशाच्या घरून म्हणता आमच्या धक्कालो नका, आमचं ताट खाऊ नका, आमचे भाकरी खाऊ नका. समजून घ्या भावना. कोणता तरी नेता सांगतोय म्हणून आपण काहीतरी बिघडायचं आणि रोष व्यक्त करायचा. शेवटी एकामेकाच्या दारावर एकमेकांना आपल्याला हसलेले चेहरे बघायचे, एकमेकाच्या गल्लीतून जाताना एकमेकाला चालता चालता रामराम घालत जायचे, एकमेकाच्या शेतातून जाताना एकमेकाला रात्री काय अडचण आली तर एकमेकाच्या मदतीला तांब्याभर पाणी घेऊन पळावं, या भूमिकेत आपल्याला राहायचं. आम्ही तुमचं घेत नाही, तुम्ही सगळ्यात आधी हे समजून घ्या.
तुमच्या आधी 150 वर्षापासून आरक्षण आमचं आहे, फक्त आम्हाला माहित नव्हतं ते आहे. आता माहित झालंय. माहित झालं तुम्ही मोठ्या मनानं म्हणाल त्यांचं जर मोदी असल्या त्या त्यांना आरक्षण, कारण तुमच्या जागेवर मराठा असतात तर तसंच म्हणलं असतं. कारण धनगरांचं आरक्षण काय घटनेनं यष्टीत आहे. आम्हाला ते चौंडीला दाखवण्यात आलं म्हणून आम्ही आजपर्यंत ठासून म्हणतो धनगर यष्टीत आहे, द्या त्यांना आरक्षण. नसतं तर आम्ही नसतं म्हणतो. तसं तुम्ही खोट्याची कळ ओढू नका. शेवटी प्रश्न तुमचा आहे, त्याला आम्ही काय करू शकत नाही. जर आमचं आरक्षण आहे आणि चौंडीला नेतानाही वडीवद्रीच्या धनगर बांधवांना आम्ही सोबत गेलो होतो. आजही सांगतो, मी नाही तर सांगायचं पण सांगतो, कारण ही आपल्याला छगन भुजबळ दंगल घडून आणणारे म्हणून सांगतो. मी गोदापट्ट्यावर तर प्रेम करतो, पण जे आंतरवाडीच्या शिवा भावाचे गाव आहेत त्यांच्यावर सुद्धा करतो. कसं करतो ते तुम्हाला मुद्दाम सांगतो. वाढू द्या 10 मिनिटं, गरज आहे. आता मी 10 मिनिटं जास्त बोलून पण गरज आहे. मी वळीत येताना, पूर्वी मी वळीत येताना सरळ जायचो. मला जर आंबडला जायचं असलं, सरळ म्हणजे वळीतून सरळ. नको आपल्यात आंदोलन सुरू झाल्यापासूनचा विषय सांगतो, 29 ऑगस्ट पासून आतापर्यंत. त्यावेळेस वळीचा बांधव विरोधात होता नव्हता हा भाग लांब ठेवा. वळीतून जाताना मी सरळ जात होतो, सरळ येत होतो. जसं 29 ऑगस्ट पासून आंदोलन सुरू झालं तसं मी सरळ जातो, सर्व्हिस रोडने टर्न मारतो. जर इकडे जायचं असलं बीडकडे आणि इकडे जायचं असलं तर इकडून टर्न मारतो, पण वळीतून जात नाही. त्याचं कारण सांगतो. गैरसमज होऊ नये, जातीवाद वाढू नये. वाकडच बघितलं, गाडीचा धक्का लागला, आपले मन दुखता कामा नये, कारण आपण शिवभाऊ एक म्हणून. हुरावर नाचत मी नाही, मला हुरावर बळच नाचता येत नाही. आपल्यात मन आहे. साताळावर आला भाऊ आमच्या हुरावर चालायला लागला. आपले एक मन आहे खेड्यात, तसल्या वागणाऱ्यातला पट्टीतला मी नाही, त्या पट्टीत वागणारा मी नाही. नसता तुम्ही धडक येतात म्हणल्यावर मी बी धडक जाईल. समजून घ्या. मी का नाही जाणार धडक? तुम्ही धडक येतात म्हणल्यावर मला ते नाही करायचं. तुम्ही इथं आंदोलन उभा केलं, तुम्हाला अधिकार आहे. नाही विरोध दाखवला एकदा सुद्धा, नाही दाखवलं आणि दाखवणार मी नाही, आयुष्यात नाही. मी एक प्रामाणिकपणा आज बोलतोय. तुम्हाला याच्यावर काय कमेंट करायचं, काय टिप्पण्या करायचे तुमचा धंदा. तुम्ही मला जे सत्य सांगायचं होतं ते मी सांगितलं. डर फिर नाही, त्याला माणुसकी म्हणते. डर फिर नाही, त्याला माणुसकी म्हणते की नाही. शेवटी एखाद्या चुकीमुळं त्यांच्या किंवा आपल्या शिवा भावात कायमची नाराजी आयुष्याची पसरू नये. म्हणून पाय फुकून वागतो, पाय फुकूनच चालतो. पाऊल टाकताना सुद्धा विचारच करतो. ही माझी पहिल्यापासूनची भूमिका, आजच नाही. मी आडमुठ्यावानी कधीच वागत नाही, दारड्याला येईपर्यंत. पण त्याचा ऐकून आपले गाव, आपला समाज एकजूट राहायला पाहिजे, एकत्रित राहायला पाहिजे, एकमेकाला विरोध नाही केला पाहिजे. तुम्ही पटवून घ्या. शेवटी आमचा सुद्धा नाविलाज. जर आता असं झालं, शांत बसा, ऐकायला येत आहे ना, जरा गांभीर्य समजून घ्या. मी किती तळतळीत सांगतो. शेवटी आता आपल्या लोकांना विचार करायचा, कोणत्या भूमिकेत राहायचं. तुम्ही एक पट करता, हे दुप्पट करतील, हे सुरूच राहणार. मग आम्ही हटत नाहीत हे मात्र खरं, कारण तुम्हाला खरं मान्य करावं लागणार. आमचं जर हैदराबादचं गॅजेट निजामकालीन सरकारी नोंदी आहेत, त्या तुम्ही रद्द करा नाही म्हणू शकत. तुम्ही जर रद्द करा म्हणलं तर वाढणार, नाही तर काय होणार. तुमचं वावर आम्हाला द्या म्हणल्यावर तुम्हाला राग येणारच. तुमच्या उभ्या पिकात जर आम्ही जनावरं चारली तुम्हाला राग येणारच. मग आमच्या उभ्या पिकात तुम्ही जनावरं चारल्यावर आम्हालाही राग येणार. जर आमचा सरकारी नोंदी आहे तुम्ही त्याला विरोध करता. 83 क्रमांकाला ओबीसीच्या यादीवर मराठा आणि कुणबी त्याला तुम्ही विरोध करता. आमचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे त्याला तुम्ही विरोध करणार. सातारा संस्थांचं आहे त्याला करणार.
कोणची भूमिका आहे? आम्ही कोणता जातीवाद करायला लागलो? तुम्ही किती मिरवणुका काढल्या त्याबद्दल आमची कधीच नाराज असण्याचं कारण नाही. तिच्याचा त्याचा अधिकार करा. मराठ्यांनी त्यांच्या पुसायची काय गरज नाही. हे आंदोलन मराठ्यांचं आहे. अंतरवालीतलं हे सुरू राहणार. कोणी सोबत असला आणि नसला तरी हे सुरू राहणार. काय घटनामध्ये झाल्या गेल्या त्या सोडून द्या. मोठे मन करा. काही चुका पदरात घ्यायचा शिका. आणि जातीसाठी मी प्रचंड अपमान सहन केलाय. प्रचंड. माझ्या उभ्या आयुष्यात मी जे शब्द ऐकले ते शब्द ऐकले. फक्त जातीसाठी मी अपमान पचवला, गिळला सुद्धा. करू दे अपमान. कोणी काही बोलतं, कोणी मीडियात बोलतं, कोणी शाजूकपणानं बी बोलतंय. दीड दिवसातच प्रश्न विचारला त्याचं उत्तर बरोबर मराठ्यांच्या आंदोलनाच्या बाजूने देण्याऐवजी त्याच्या सोयीचं कसं द्यायचं, त्याची बाजू कशी सावरून न्यायची ते द्यायचं. प्रवक्ता असल्यासारखं सत्ताधाऱ्यांचं बोलायचं. लय हुशार असल्यासारखं सगळं आंदोलन तेच चाली देत असं. अरे करोडो मराठ्यांच्या हाताच्या आंदोलनामागे ते चाली दे. तू कोण आणि मी कोण? धोरणात राहावा. शेवटी जातीचा प्रश्न आहे. लय उचकू नाही. लय प्रसिद्धीच्या हवासापोटी एकदा जर लागली प्रसिद्धीची सवय तर माणूस इतका हवात उडतो, काय बोलतो कळत नाही. पण शेवटी समाजाच्या अन्नात विष नाही काढला पाहिजे याचा विचार झाला पाहिजे. शेवटी समाज मोठा आहे. शेवटी समाज मोठा आहे. लय मोठा आहे. या समाजाची बरोबरी नाही करू शकत तुम्ही. इतका मोठा आहे. एवढ्या मोठ्या समाजाच्या खिलाफ जाणार. केल्या चुका मान्य करा आणि सोडून द्या. केल्या चुका मान्य करा आणि सोडून द्या. गावावरच्या मराठ्यावर सुद्धा संकट आलंय. अस्तांशाने तर भाषाने. केल्या चुका सोडून द्या. मोकळे व्हा. मोठे मन दाखवा. आम्ही दाखवले. ज्यांनी आमच्या आयामायला घोडे लावले त्यांना सुद्धा आम्ही जवळ केलं. नको जातीचं काम आहे. कुठं लावून धरतो कोणता तीर मारायला निघाला निघू नको. शेवटी जातीशी नको बेमानी. जातीशी बेमानी नको. समाजाची बेमानी नको. कारण काय मिळणार नाही आपल्याला. त्यातून किती लांब हात घातला तरी राखच निघणारे बाहेर. समाजाच्या विरोधात गेल्यावर समाजाच्या बाजून राहिला तर हात घातला की सोनच निघत. काही मिळणार नाही. शेवटी शून्य असणार आहे. आज असल पाठीवर हात. आज असल पाठीवर माहेर फिरायचं. आज असल शक्ती. पण शेवटी शून्य हातात लागण. सगळ्यात बलाढ्य शक्ती फक्त जातीत आणि मराठ्यात. ही शक्ती कोणतं सरकार नाही रोखू शकत. कोणचं एवढे यांनी. म्हणून माझं सगळ्यांना सांगणं की झालं गेलं सोडून द्या. गावातल्या लोकांकडे बी कोण आपल्या विरोधात गेलाय ओबीसीचा, कोण मराठ्यांचा गेलाय म्हणून एकमेकाकडे वेगळ्या नजरेनं बघू नका. उद्यापासून पुन्हा प्रेमानं बघायला सुरुवात करा. झाला बदल तर चांगला, नाही झाला तर आपले जरा आपण लाडणारच. त्याला आपला नाविलाज. शेवटी त्याचाच ऐकून यांना काही करायचंच असेल महाराष्ट्रातल्यांना त्याला आपला नाविलाज. पण आपण होऊ द्यायचं नाही. काही झालं तरी नाही होऊ द्यायचं. आता सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा विषय. आपल्या मागण्यात पहिल्यापासून मागच्या पण बाईट काढा. मला दिवस द्यायचा नाही. मी समाजाच्या पुढे गेलो नाही. समाज बी माझ्या. पहिल्या बाईट काढून बघा. आपण पहिल्यापासून म्हणतोय 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे. आणि 2004चा मराठा आणि कुणबी एक असलेला जिया दुरुस्त करा आणि मराठा आणि कुणबी एकाचे सरसकट आरक्षण द्या. हीच मागणी आहे पहिल्या दिवसापासून. 2004चा जिया दुरुस्तीसाठी अर्जुन खोतकर साहेब मुंबईत गेले होते. जुन्या आठवणी आणून देतोय तुम्हाला. केला नाही, मान्य केला नाही आपण ते त्या दुरुस्ती झाली नाही म्हणून. म्हणजे आपली मागणी आहे. काय असतं, दगेखोर सरकार जर असलं, समाजाचे मुर्दे पाडणारं सरकार असलं, समाजाला फसवणारं जर असलं
तर त्याच्याशी एका गोष्टीवर चालून नाही चालत, 2-3 हातचे ठेवायला लागतात. म्हणून आपण सगळ्या सोयऱ्याच्या मागणी बरोबर मराठा आणि कुणबी एकच ही मागणी केली. हैदराबादचे गॅजेटची केली, सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंटचं संस्थान गॅजेट आणि 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकी ही मागणी कायम धरलेली सगळे सोयऱ्याची. आता त्यात काय जे बैठकाला नाहीत का ते पलट्या आणायले, बैठकाला नव्हते. चंद्रकांत पाटील दादा कवाच बैठकीला नाही, एका भिंग्यात उतारला बघितलं ते जाणे. ते म्हणतंय जाऊ दे आता 100 देश साहेब म्हणले बोलू नका जाऊ द्या. ते काय म्हणते दादा, चंद्रकांत दादा म्हणते ती जी अधिसूचना काढली मान्य झाली तवाच माघारी गेली. तुम्ही होता का तिथं? नाही. तुम्हाला त्यातलं काय माहित आहे का? नाही. आम्ही तिथेही सांगितलं होतं ही व्याख्या आम्हाला मान्य नाही, तुमची तुम्हाला ठेवायची तर ठेवा, आवाकडं करा. ठीक आहे म्हणले, आवाकडं करू आपण, आमची ही व्याख्या आम्हाला पाहिजे. म्हणजे तुम्ही पलट्या मारायला लागला. आता मी पहिल्यापासून सांगतोय आमच्या व्याख्याप्रमाणे घ्या, आमची व्याख्या तुम्ही घ्यायना. ठीक आहे म्हणले, घेतो आम्ही. प्रत्येक वेळेस सांगतो सगळ्या सोयऱ्याची व्याख्या आमच्या व्याख्याप्रमाणे घ्या, सगळ्या सोयऱ्याची मागणी, तरच अंमलबजावणी करा, नाही तर करू नका. सरकारला एकच सांगतो मी आता अंतर्वाली, मी 13 तारखेपर्यंत बोलणार नाही, पण एवढं सांगणं गरजेचं आहे कारण ते काल बोलले म्हणून. तुम्ही जर पलट्या मारल्या तुमचं सरकारने पलटी केलं म्हणून सांगायचं. तुम्ही मला खोटं बोलून माझ्या समाजात मला येडं काढता, माझ्या समाजापासून मला तोडायचा प्रयत्न करता. तुम्ही मराठ्याच्या आमदारांना, मंत्र्यांना भाजपाच्या किंवा शिवसेनेच्या, राष्ट्रवादीच्या बोलायला लावता. मी समाजाला पहिल्यापासून सांगतो मी आहे त्याच मागण्यावर ठाम आहे, मागण्या वाढलेल्या नाही. हे मुद्दाम पसरणार अशी मागणी होती, तसंच केलं, असंच केलं. यांचं म्हणणं काय तुम्ही ऐकलेलं आहे, गिरीश महाजन साहेब होते, हे ज्याची नोंद निघाली ना त्याच्या चुलत्या, पुतण्या, काक्या, आजोबाला मिळतंय, हे मला माहिती आहे, 77% मिळतंय पहिल्यापासून. आपण म्हणतो सगळ्या स्वाऱ्याच्या, ते झाले रक्ताचे नातेवाईक, चुलते, पुतणे, काके. ते काय म्हणतात मला एकदा इथं गिरीश महाजन हेच हॉस्पिटल म्हणले होते. हे काय म्हणले, ज्याची नोंद निघाली त्याच्या नातेवाईकाला देतो आपण, चुलते, काके, पुतणे, हेच हे. म्हणलं सगळ्या स्वाऱ्याला पाहिजे हो त्याच्या, कारण ज्या मराठ्याची नोंद मिळाली, ज्या मराठ्याची नोंद मिळाली नाही, पण ह्यो कुणबी आहे, ह्यो मराठा आहे, त्याचा पाहुणा आहे, याचा अर्थ ते सोयरा आहे त्याचा गणगोतातला, त्याला द्या. आणि मग म्हणतो ती सोयराच आहे ना, याची नोंद निघाली, ही त्याचा चुलता, ही त्याचा पुतण्या, इथंच झालेले ते. म्हणलं तुमच्या चुलते आणि पुतण्या केव्हापासून सोयरे झाले? चुलता पुतण्या लग्न करत आहे एका नका. ही कोणची व्याख्या आहे त्याची सोयऱ्याची? इथंच झालेलं आहे. आपण म्हणतो सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा द्या. त्यांनी जे याच्यासाठी आणले होते की त्यांचं म्हणणं होतं तुम्ही सरसकट म्हणू नका, सरसकटला त्यांचं लय दुखत आहे. इथं जाहीर झालेलं आहे, काय खोटं बोलतोय का, काय मी एकटा आहे का, काय मराठा समाजासमोर मीडियाच्या बांधवासमोर बोललो. काही मराठे, काही अभ्यासक घरी झोपलेले असतील कोथडीत, आता बडबड करते. याच्या माध्यमातून ऐकलं असं नाही, मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून तो आम्ही काय बोलणं चालू इथं. आणि इथं एवढं झालं, इथं धनंजय मुंडे बसलेले ह्या जागेवर, इथं नारायण कुचे, इथं उदय सामंत साहेब. जागा सांगतोय तुम्हाला, मी जागाला वाळच मारू ठेवलाय मी, कोण कोण बसल्याला. इथल्या कोपऱ्यात बच्ची कडू साहेब आहे, इथं न्यायमूर्ती गायकवाड साहेब आहेत, त्यांच्या शेजारी दुसरे न्यायमूर्ती आहेत, त्यांच्या पाठीमाग संतोष यादव आहे, त्यांच्या पाठीमाग याच्यावर टॅबलावर ओपर ठेवून मंगे चिवटी ओपर ठेवून इथं सगळ्या समोर चर्चा चालू आहे. सगळे सोयरेचं पटतंय. आणि शेवटचा 4था शब्द मागेल त्या मार्गात द्यायचं. तर धनंजय मुंडे म्हणले मागेल त्या, तर मागेल त्याचा. आणि त्यांनी कचकुंडवाळा हाणला त्या पुच्याला. कशाला हाणला म्हणला नाही.
त्यांनी कशाला आणला मला नाही माहित, त्यांचं दोघाला माहित, त्यांनी एकामेकाला कशाला आणला, त्यांचा पहिला काही राग होता का आंदोलनासाठी आणला मला काय माहित नाही बाबा. त्यांचं ते दोघं विचारते एकामेकाला फोनवर काय असेल. आणि सगळ्या सोयऱ्यांची इथून ठरलेली गोष्ट आहे. घेतो म्हणले आम्ही ती. न्यायमूर्ती कशासाठी आणले 4 तुम्ही, सचिव कशासाठी आणले, पांचाळ सर सुद्धा होते. अरे असा कलेक्टर तर महाराष्ट्राला लागणार नाही. खरं सांगतो, कौतुक नाही करत, खूप कलेक्टर आपला जालना जिल्ह्यात चांगला आहे, खोटं नाही बोलत. जात जळू द्या तिकडे, कोणती असं काय असं, इमानदार माणूस. सगळे इथं बसलेले होते. अरे एक नाव राहिलं ना, विभागीय आयुक्त आर्दळ साहेब, ते तर मुंबईत होते माझ्या संग. वाशी, लोणाळा, आणखी 2-4 जण ते बी होते. सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या लिहून देऊ भरकडे दुखले, हात दुखले. शपथ सांगतो राव मी, हे धोका द्यायला लागले मला. ते खोटं ठरवू दे, तुम्ही खोटं ठरवू नका. तुमच्याशिवाय मला कुणी नाही, समाजाला जाहीर सांगतो. हो, हे सरकार मला खोटं ठरवी. हे मीडियाच्या बांधवाला सांगतील, घंटा प्रेस घेतील. आपले बी काही अभ्यासक उठतील, आपल्या आंदोलनातून काही नवीन अभ्यासक झालेले ते बी खूप आता वळवळ करायला लागले. कुणालाही पुढं घालतील. मी ज्या गोष्ट ठाणे त्याच गोष्ट ठाणे. हे घेतच नसतील तर तुम्ही असं समजा, माझ्या समाजाच्या लेकराला धोका दिला आणि मी सुद्धा तुमचं लेकरू आहे, आपल्या लेकराला धोका दिला ही भावना ठेवा. त्यांचं ऐकून विखरून जाऊ नका. वाटलं होईल आपल्या लेकरांना, पुन्हा लढून पुन्हा मिळू, पण आपल्या व्याख्याप्रमाणेच आपल्याला पाहिजे. जाऊ द्या, एखादा डाव फेल गेला तर गेला. मराठ्यांनी हुशार व्हायचं आता. 50 बारे म्हणायचं नाही, मुंबईला गेलो तर इकडे गेलो दिल्लीत गेलो, सातत्यानं लढावं लागणार आहे, तेव्हा आपल्याला मिळणार आहे. ते लढतेत, ओबीसीचे नेते सातत्यानं लढतेत म्हणून त्यांच्या जातीला मिळालं. एकदाच लढलो तर कदरल्यासारखं करायचं नाही. झाली चक्कर तर झाली मुंबईला, काय करता मग आता फसिल्यावर दुसरी एक काढू. मग ह्या चक्रात मी त्यांचं ऐकलं, माघारी आलो. काय डाग लावते ते लावू द्या मला. दुसऱ्या चक्रात तुम्ही जेव्हा माघारी चला म्हणतात तवाची तुम्ही म्हणले का पाटील तुम्ही आता इथं बसा, इथं गोटा ठोला, ह्या गोट्यावर बसा. आम्ही जेव्हा म्हणतो मुंबईतून बाहेर चला तेव्हा आम्ही त्या गोट्यावर खोचाळ टेकून झोपू. पण त्यांनी जर सांगितलं, माझ्यावर उलट आले. बघा, आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. मला हॉस्पिटलला जावंच लागणार आहे, कारण खूप त्रास व्हायला लागला. तरीही सांगतो, आजचा दिवस आपल्यासाठी लय महत्वाचा आहे. यांनी माझ्याविषयी असे डाव टाकतील, कदाचित एखाद्या तुमच्या वेळेस बी टाकतील. मग मी असंच म्हणायचं का तू चुकीचा आहे. माझ्याकडून एखादी चूक झाली तर मला दोषी धरण्यापेक्षा मार्ग काढून पुन्हा लढू. छत्रपती शिवराय लढता नाही, एखाद्याच्या 10 पावलं मागे सरकाले. एखाद्या वेळेस तह केला असेल किंवा काय केलं असेल, पुन्हा जमाने लढले. एखादी चूक झाली एखाद्या सैन्याकडून, मी सैनिकच आहे तुमच्या फडक्यात, मुलगाच, पण हटलो नाही, कोणाच्या रुपयाला शिवलो नाही, कोणाच्या चहाला शिवलो नाही, कसलाच लाजणार नाही. आणि मरणाच्या शेवटच्या घटका मोजायची वेळ आली तरी तुमच्याच पायाशी मरण, पण तुमच्याशी गद्दारी करणार. यांनी बरोबर हेरलाय, आता डाव टाकलाय. मराठ्याला आरक्षण कसं मिळून द्यायचं नाही. एकीकडून ओबीसीची टोळी उठली वरची आणि एकीकडून सरकारनं सांगायला सुरू केलं. सगळ्या सोयऱ्याची पहिली अंमलबजावणी झाली, काय करायची गरज आहे आता. पण नातेवाईकाला पहिलंच दिलेलं आहे. ते चंद्रकांत दादा तर म्हणले फडणवीस साहेबने मागच दिलंय सगळ्या सोयऱ्याची याची अंमलबजावणी आपल्या नातेवाईकाच्या. मग आम्हाला माहित नाही कधी दिली म्हणून. एकाची नोंदणी केली की सगळ्यांनी निघत, त्याचा आजा पंजा चुलता पुतणे काकी आत्या सगळ्यांनी निघत. आम्हाला माहिती. अरे आपलं ठरलंय काय, सगळे सरसकट मागणी आमची. बघा, मागणी बदलली का मग आपली सरसकट. तुम्ही म्हणले ते झाले, तू होता सरसकट नको, गिरीश महाजनच म्हणले. हा मला जाऊ द्यावा. मग दुसरं काय म्हणले सगळे सोयरे. तरी धनंजय मुंडे साहेब चतुरी ते एवढं म्हणे, आयला हे सगळे सोयरे म्हणले, ज्याची नोंद सापडते त्याच्या सगळ्या स्वरांनी म्हणलं एक मराठी तरी सापडते. हा अर्धा महाराष्ट्रात येणार आहे. आणि म्हणलं सरसकटला दुसरं जोडीदार दुसरं काय मग
सगळा सोयराच आहे त्याचा, कारण एका मराठीत अख्खा महाराष्ट्रात नातं आहे. आणि म्हणलं मग एकूण एकच झालं. आणि म्हणलं मग ते द्या नाही हे द्या, कोणचं द्या. आता सगळ्या सोयऱ्यात जर तुम्ही फसिलं, उद्या साहेब सुद्धा होती. तुम्ही जर सगळ्या सोयऱ्यात फसवलं, आमची व्याख्या नाही दिली, ती अंमलबजावणी आम्हाला मान्य नाही. आमच्या पहिल्याच मागण्यावर ठाम आम्ही सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाण. काय करणार? आम्ही काय चुकीचं केलं? मागण्या वाढल्या नाही, बदलल्या नाही. हैदराबादचं गॅजेट कसं काय देत नाही तुम्ही? आंतरवालीत आमचे 2 एकर जमीन सापडी 7/12 आहे, कसं काय देत नाही तुम्ही? 7/12 देत नाहीत म्हणजे ही तर दादागिरी झाली. त्याच्यामुळे यांनी वेगळे वेगळे डावं टाकून हे करणारे, आणि ही अंमलबजावणी जर त्यांच्याच व्याख्याप्रमाणे झाली, आपल्याला मान्य नाही. गुलाल फेरावर उधळायचा नाही. यांनी आपल्या गुलालाचा जर वाचेतला अपमान केला, यांच्यावर गुलाल रुसलाच पाहिजे विधानसभेत. मी शेवटपर्यंत लढतो. आता जर मी नाही ऐकलं तर ते मला आता बदनाम करणार. त्यांची आता शेवटची फाईट आहे माझ्यासमोर. कारण त्यांनी छगन भुजबळनी पडेल गळेल सळेल बरेच गोळा केले. त्यांनी ती लढून बघणार आहे माझ्यासमोर 100%. सरकार काहीतरी आणणार आहे आता सापडून, येडं वाकडं काही पण येडं वाकडं कळतंय. कारण माझ्या आई बहिणी बी बसलेल्या आहेत सगळ्या, काही पण सापडून आणणार त्या. आणि आजकाल असे ऍप निघाले, चालत चालत अंगातला शर्ट गळून पडून. खरंय का खोटं आहे? त्याच्यामुळे थोडे सावध राहा. हे काही बनू शकते. मला फक्त मराठ्यांपासून लांब लावायचं. ते खरंच सांगतो मी, त्यांच्या तोंडातला शब्द मी नाही सांगायला पाहिजे सांगतो. ते म्हणते तिने रंजिश केले, यांनी पिठच माग केलंय जरा घेणे आपण, इतके जवळ देते माया. ते म्हणते यांनी सगळा तुथडा केलाय. आपल्याला वाटलं होतं बारीक आहे, ऐकन पुढं चालून गोड बोलून देऊ ढोकून दिलं, त्याकला धारा धारा लेमन गोळी फेमन गोळी दिली तर जमलं. पण ते त्याचे लेमन गोळ्यांनी मला काय व्हायना, पाची पकडा नाही काही होत. त्यामुळे त्यांच्या ध्यानात आलं याला आता बदनाम करून संपवल्याशिवाय पर्याय. कोण बाजूला गेलं? कोण नाही बाजूला गेलं. मायापासून कोण गेलंय? जेव्हा माया जातीच्या मागणीपासून लांब जातो त्याला मी सोडून देतो. काय वाईट भूमिका मी? तुम्ही शिया खा, मी शिया खातो जातीच्या. रवणाला आपटवणी जातीपाशी. अरे दुसऱ्यापाशी लाचार म्हणून राहण्यापेक्षा, आपले विचार आणि आपली जात दुसऱ्यापाशी घाण ठेवण्यापेक्षा, अरे आपल्या जातीपाशी राहू ना. 4 शादी दुटून लवीन खवळं, का फरक पडला? उद्या तीच देवापेक्षा मोठं छत्र आपल्यावर धरील हीच जात. काय गरज पडली कोणाची? आणि काय मिळणार आहे? प्रसिद्धीला आले किती, काय गेले किती, मिळणे लागला भाऊ. टीव्ही किती दिवस असती, चलती किती दिवस असती. मायावर बी बोलतोय, मैत्री चलती किती दिवस राहिलं. मला काय अशीच मस्ती राहील का आयुष्यभर? मायात मागायला जाईल त्याचा काय भरोसा आहे दादा? हाही तोपर्यंत आपल्या जातीला मिळवून द्यायचं ही भूमिका आपली असली पाहिजे. आपली चलती आहे ना, तर जातीला मिळवून द्यायचं. कोणचं पोर काय मराठ्याचं, ओबीसीचं. आता माझे तिचे सुद्धा काल पोर आले होते. काही काम सांगू त्या लगेच मंत्र्यात सांगतो करा तेवढं, लागत आहे सोयीला बिचाऱ्यांचं. हाही तोपर्यंत मिळाला पाहिजे या भूमिकेचे. मी कधीच ओबीसी मराठा म्हणत नाही, कधीच. मग आता यांचे डाव वेगळे वेगळे टाकू शकते, हे बदनाम करू शकते, काही सापडून आणू शकते, टाकणार, बदनाम करायचा प्रयत्न करणार. तुम्हाला सांगतो, तुम्हाला बदनाम करणं किंवा मला बदनाम करणं म्हणजे आपल्या जातीचं वाटोळं होणे. फक्त आपली बुद्धी आता आपणच चालवायची. कमून दुसऱ्यावर भाषा पाहिजे बा, कमून पाहिजे. दुसऱ्याने सांगितलं पटतं आपल्याला. म्हणजे एक मन आहे काहीतरी, सोनारानेच कानात टोचले पाहिजे. आपण टोचल्या कळलं कधी का तुला? म्हणतात का नाही? एक जुनी मन आहे, सोनाराच्याच हाताने कानात टोचल्यावर बरोबर. आणि आपण टोचे लोकांना कळलं कधी का तुला? त्याने का खोटा ठोकला का हातोडे? आपल्या सुद्धा आपल्या लोकांचं खरं मानायचं शिका ना. कुणीतरी म्हणला ते नालाय म्हणून तुम्ही लगेच नालाय. आणि तो सगळ्याच्या आपले होते, एकामेकाचं फुकट खायला गोड लागत होतं तेव्हा चांगले होते. तुमचं एका रात्रीत बिघडलं. 10 वर्षाचे मित्र तुम्ही, कशावर तुमचं बिघडलं म्हणून तुम्ही वाईट झाले ना. आधी कसं काय चांगले होते? मग
कोणाचं तरी ऐकून आपल्या जातीचं वाटलं होईल असं नको वागायला. तुम्हाला सांगतो, ओबीसीच्या अंगावर आपल्याला नाही जायचं, नरड्याला घुसतो नाही जायचं. मग नावेला जे छगन भुजबळला दंगलच करायचं असेल तर नावेला जे आपण अर्ध्या महाराष्ट्रात आपण एकटेच, आपण लय कट्टर मराठी, त्याजवळची ते सगळे आपल्या घरात. त्याला करायचंच असेल तर त्याजवळचे ते सगळं आपल्या जवळ. काय चुकीचं बोलतो मी सांगा, भांडण लावायला लागलो का? अरे तुम्हाला हसून तुम्ही तुमचं खाय सोडून आमचं देऊ नका म्हणताय. हे उपस्थ भांडण कसं काय घेताय तुम्ही? आता मला वावर नाही, समजा मी धानतवली जातो म्हणतो हे वावर मग हे दी मला, आहे की नाही? उपराला भांडण घेण्यात द्यायचं नाही का? दांडके गुडघे फोडायचे माहिती हम येतो ना तुमच्या अंतरवालीचं, कुणा ते मला वावर नाही राहिला. मी आता जातोय धुणून काच कुणा तरी 10 एकरच्या आसपास म्हणतो हेमपलाय चालू बाहेर. अरे तुम्ही म्हणता बोल लगेच चुलती आपण भरून करता धरामध्ये उलट टांगारले मला हाणायला म्हणणार का नाही रे? काय राव तुमची माणुसकी जिवंत नाही राहिली. आमचं आरक्षण आणि आम्हाला सांगायचे कसले बी डबडे डुबडे कायदा वाचा ना अभ्यास वाचे, मला सगळं माहिती. त्यांना बेजार केलं तो कोण आहे रे? मला सगळं माहिती. मी फक्त तुम्हाला विरोधक मानत नाही, मानायचं नाही. मला कधीच मानायचं नाही आणि मला आयुष्यभर मानायचं बी नाही. मी शब्द दिलेले ते पाळतो, हो पाळणार आणि पाळणार सुद्धा. मुस्लिमांना धनगरांना मराठ्यांचं आरक्षण मिळाल्याच्या नंतर आमचा ज्वलंत प्रश्न आहे, कसे देत नाही ते बघतो. या शब्दावर मी ठाम आहे. नसता इतकं विरोध झालं कोण म्हणून रे म्हणून एक आपल्या कोण कायला बोलत म्हणायचं रे? आपल्याला ते आपले विरोधक नाहीये तर मानायचं बी नाही. ते व्यक्त आहे, त्याला किती पत्ते गोळा करून द्या, त्याचा बरोबर मधला पत्ता काढितो. त्याची काळजीच नका करू. मी खंबीर आहे. फक्त इथून पुढे सोशल मीडियावर खूप लोक भिडणार आहेत, द्वेष पसरणार आहेत, आरक्षणाच्या बद्दलच्या खोट्या माहित्या पसरणार आहेत. म्हणजे मराठ्याला वाटलं पाहिजे मराठे मागते ते आरक्षण नाही वाटतं, हे सांगते तेच हे का करून. कारण खाली ते नावं टाकी देत, मयाम काम कान मै PhD करल्यावरला काही बी कुंकडे नावं टाकी देत. मायाचा अध्यक्ष मी त्याचा अध्यक्ष, म्हणजे लोकांना थोडं खरं वाटतं. काही खरं नाही यांचं, काही सांगून नाही ऐकत म्हणा तो आम्हाला. कारण शेवटी आता वेळ आली आपलाच बाबड्या म्हणायची ना विलाजी. दुसऱ्याच्या बाबड्या म्हणतो त्याने आपलं बसलं हागलं पण हे घेऊन चाललं, मांडी तोडून घेऊन चाललंय. त्याच्यापेक्षा आपलाच बरा आहे, त्याला नाविलाज आपला. म्हणून आपल्या पुढं खूप संकट सोशल मीडियाच्या माध्यमातून उभा करतात. आपल्या जातीच्या पुढं संकट उभा केले. जातीच्या लोकांना शान व्हा, हुशार राहा, आरक्षण मिळवायचं. कोणीच आपल्या नोंदी रद्द करू शकत नाही. कोणी मराठ्यांना ओबीसी आरक्षणापासून नाही रोखू शकत. एवढंच आहे, सरकारने पलटी मारल्यामुळे थोडं जास्त लढावं लागलं. मग आता 42 वर्ष नव्हतं, 10 महिन्यात ह्या टोकाला आणलाय आपण. 10 महिन्यात गावाची गावं निघायचं आणखी नवी. इमानदार नसतो तर हे देऊ शकलो नसतो, जातीशी प्रामाणिक नसतो तर हे बी मिळू शकलो नसतं. काही का होईना माझ्या शक्तीप्रमाणे माझ्या वयाप्रमाणे मी काही होणार थोडंफार खालीच वाटायला लढू लागलोय. मरायला भेलो नाही, कुटुंबावर संकट आलं भेलो नाही, माझ्यावर आलं भेलो नाही, माझ्या अंतरवाल्यावर आलं भेलो नाही, माझ्या मराठ्यांच्या लाखो मराठ्यांच्या पोरावर आलं तरी भेलो नाही, आत्महत्या झाल्या तरी भेलो नाही. मागं सरकल नाही, सरकारने जे नेते डाव टाकले तरी हटलो नाही. कारण होतं हे मिळणार होतं, हे मिळीत आणले आपण. फक्त आपण कमी नाहीये, आपल्याला बरोबरी नाही करायची, त्यांच्यासारखी बरोबरी नाही करायची. ते असलं की हे पाहिजे, हे असलं की ते पाहिजे. मजा बघायच्या आनंदाने, काही करू द्या. जोपर्यंत सहन होते तोपर्यंत आपल्याला नाही वाटत द्यायचं, नाही जातीवाद होऊ द्यायचं. आणि हे गाव वैयक्तिक अंतरवाली गाव, इथं तर ओबीसी मराठीने एकमेकाला अजिबात बोलायचं. हे गाव पवित्र झालंय, गाव चांगलं आहे, गाव मोठं आहे. विचार फक्त मोठे ठेवा, दोन्ही जातीचे, ओबीसी आणि मराठी पण. विचार मोठे ठेवा. तुमच्या लेकरातला मिळालंय, तुमच्या ताटातला आम्ही घेत नाही, तुमचे भाकर फिकर घेत नाही, आमची तुमच्या आधी 150 वर्षापूर्वीची. हे फक्त मान्य करा. वाद फाद काय होत, काहीच होत. तरी पण शेवटी आपलं गाव आहे. इथं
जास्त तणाव नको, जास्त त्रास नको, म्हणून दोन्हींना पण समजून घ्या. जास्तच करत राहिला तर मराठ्यांचाही नाविलाज होतो विनाकारण. कारण शेवटी आपण एकमेकाला हे गेल्याच्या नंतर सांभाळणार आहे आणि असताना सुद्धा सांभाळणार आहे. गाव हेच महत्वाचं आहे, नेता हे महत्वाचा नाही. तो लय लांबरात होय तिकडं येणार सुद्धा नाही. इकडे जर गोरगरीब मराठ्याचे गोरगरीब ओबीसीचं जर वाटलं झालं ना, कोणी नाही येणार. म्हणून सगळ्यांनी जर सोयीनं घेतलं ठीक, आडमुठ्याच्या भूमिकात उतरला नाविलाज आहे, त्याला नाविलाज. म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगतो, आपल्या मागण्या वाढलेल्या नाहीत, ऐतिहासिक राहिले प्रामाणिक तर ठीक. जर उलाटली आपल्या पुढं दोन पर्याय, पुन्हा मुंबई, मग माघारी नाही. दुसरा पर्याय ते आपल्यावर उलटले की यांचा तांगा उलटायचा पुरा ठेवायचा नाही. आणि तिसरा पर्याय 13 तारखेच्या नंतर बैठक घेऊन महाराष्ट्रातल्या मराठ्याची 288 जागा लढायचे का 288 पाडायचे. पर्यायच नाही. माझ्याशी खोटं दादा फटके करू नका. माझ्याशी सरकारने खोटा दागा फटका नाही करायचा. तुम्ही मला समाजासमोर उघडं पाडायचा प्रयत्न करताना असं ठरलं होतं तसं ठरलं होतं, मी मिल्याशिवाय बोललेलोच नाही. आणि ज्या वेळेस वाशीत बी ठरलं त्यावेळेस वाशी सुद्धा अगोदरच्या दिवशी आपण वाशीत गेलो, आता तेवढं सांगतो ध्यानात राहा डबल म्हणून. वाशीला गेलो, पुढे मुंबईत जायचं ठरलं, तिथं प्रस्ताव घेऊन आले. म्हणलं आधी सूचना द्या, ही मसुदा आहे याच्यावर नाही. ते म्हणले उद्या देतो, राज्यपालला भेटावं लागलं. म्हणलं उद्या. आपला मुक्काम आला होता सगळ्याच्या ध्यानात असं. म्हणलं मग आजचा मुक्काम वाशीतच, उद्या मुंबईत जाऊ, तुम्ही नाही दिल्या. असं आपलं ठरलं होतं. त्या दिवसाच्या वेळेत आपण तिथून आवाहन केलं होतं, राज्यातले अभ्यासक जेवढे तेवढे या, आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची, कशी व्याख्या ठेवायची, काय करायचंय. मुंबईतल्या हायकोर्टातले सगळे वकील, महाराष्ट्रातले समन्वयक, आपण 3-3, 4-4 बैठक घेतल्या. ह्या पाठवून 4 वाजेपर्यंत सगळ्याच्या मनाने ठरविलं. आणि नंतर बाहेर येऊन सांगितलेलं मी मनात ठरवलेलं नाही. आता काही वेळ आली किंवा सरकारने तुम्हाला जवळ केलंय म्हणून मला एकट्याला खोटं ठरवू नका, बदमाश होऊ नका, गद्दारीचा शिक्का लागून देऊ नका. तुमचं आमचं पटत नसल नका पटू दे, पण खरं बोला जातीसाठी. कारण त्यावेळेस सगळ्यांना विचारून केलंय, काही सरकारकडून असतील बोलते नाही असं ठरलं नव्हतं, आता तू सरकारकडून गेलो, तू कशाला बसीन आमच्याकडून. आणि हे प्रत्येक नेत्याशी 42 वर्ष झालेलं आहे. सरकारने काम करणाऱ्याला केल्यात काढलेलं आणि समाजानं ते मान्य करायचं नाही. दूर ते खरे नाही धरायचे, आपली जात आणि आपल्या जातीचे लेकर खरे धरायचे. दूर झाली एखाद्या अर्धी चूक आमच्याकडून तर सोडून द्या, त्यांच्याकडून झाली तरी सोडून द्या, नव्यानं लढून पुन्हा मिळू. आपल्या मागण्या 4 याच्यावर ठाम आहे. 13 तारखेच्या आत मराठवाड्याचं गॅजेट लावायचं. शंभूराजे देसाई साहेबांनी तिथं हा मान्य केलेले, ते लिहून नेलेले, तुमच्या समक्ष सांगतो. दुसरं, सातारा संस्थांचं गॅजेट पुरा पश्चिम महाराष्ट्र आरक्षणाचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट पुरा पलीकडचा उत्तर महाराष्ट्रातला नाशिकचा आणि मुंबईचा राहिलेला पट्टा आरक्षणात जातो. हे सरकारी नोंदी आहेत, याला 7-12 म्हणतात आपल्या भाषेत. आपल्या जमिनीवर फक्त कब्जा केला, आपल्याला त्या मोकळ्या करायला लावायच्या. हे करीत नसलं तर आपल्याला उठावं लागणार आहे पुन्हा. इतकं सोपं आहे. आणि 83 क्रमांकाला 67ला जे आरक्षण दिलं त्याच्या 83 क्रमांकाला मराठा कुणबी म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहे. फक्त तिथं कुणबी हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, कारण अंधारात ठेवायला काही नको. मराठा नाही तिथं, काय कुणबी. कुणबी म्हणजे शेतकरी. बरं, त्या कुणबीला का दिलं तर त्याचा व्यवसाय शेती. बघा, त्याचा व्यवसाय शेती आहे म्हणून त्याला दिलं त्या कुणबीला. मग समकक्ष असायला लागतो. समकक्ष म्हणजे कसा, तेवढेव सारखा असायला लागतो. मग आता विदर्भातला मराठा उदाहरणार्थ कुणबी, मराठवाड्यातला कोण आहे, समजा विदर्भात शेती करतोय मराठा, इकडचा मराठवाड्यातला मराठा काय करतोय, का भटके आणतो समुद्रात. आपण शेतीच करतो ना, तर आपल्याकडे समुद्र आहे, इथून पलीकडे
बुलढाण्याची जालन्याची बाउंड्री लागली का पलीकडे जमीन आहे, शेती करतात पलीकडच्या मराठी, इकडे समुद्र फाटी घालतात इकडे मराठी, असं काही आहे का? जसं की बागवानाला आरक्षण दिलं, माळ्याला दिलं, समकक्ष आहे दोघं, म्हणजे दोघांचा व्यवसाय सारखा आहे, बागवानाचा माळ्याचा, म्हणून त्यांना दिलं. मग कुणब्यांचा व्यवसाय शेती आहे, विदर्भातल्या, मराठवाड्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे. 83 क्रमांकाला ते आता आधी किती दिली त्या ते सांगतो तुम्हाला लगेच, म्हणजे तुम्ही हुशार व्हा, तुम्हाला बोलायचं मीडियाच्या बांधव संघ. आता बस झालं, तुम्ही बोलत जा आता जरा सगळेजण. 180 जाती घातल्या 1967 ला ओबीसी आरक्षणात, त्याच्यानंतर 300 350 घातल्या, त्याच्यानंतर मग त्या कशा जागावर घातल्या? समजा उदाहरणार्थ या गावातला एक माणूस आरक्षणात गेला, बघा तुमचं ढेर आहे तिकडं, आंतरवाडीतल्या एका माणसाला आरक्षण दिलंय फक्त, उदाहरणार्थ तारक नाव होतं म्हणून दिलं, आता काहीतरी उदाहरण द्यावं लागेल मला, तारकला दिलं. मग तारकला कोण दिलं? तो तारक आडनाव आहे बा म्हणून. मग बाकीचे तारक आडनावाला द्यायला पाहिजे की नाही? अरे आडनाव सारखंच आहे ना, तारक चुलताच आहे त्याचा, पुतण्याच आहे ना, चुलताच आहे ना त्याचा, रक्ताचे झाले ना ते. तसा इकडचा तारक शेती करतोय, इकडच्या बाळाचा अलीकडचा शेतीच करतोय, दोन्ही बी. मग दोघांचा व्यवसाय एकच म्हणल्यावर त्याला जर आरक्षण द्यायला असलं पाहिजे, याला का नाही? तुम्ही कशावर म्हणता तारकाचे भाव की नाही? तुम्ही कशावर म्हणता कुणबीन मराठा एक नाही? कळालंय तुम्हाला? तारकाचे भाव की कशावर नाही? तुम्ही कशावर म्हणता ते तारक एक नाही? तुला कोणी सांगितलं नाहीत म्हणून? तू कोण ठरवणार? तो काय निकष लावला की ते तारक आणि हे तारक एक नाही म्हणून? कुणबी आणि मराठा एक नाही, तो काय निकष लावला मला सांग. माझ्याकडे सरकारने या, तुम्ही सांगा मला मराठा आणि कुणबी एक नाही हे सिद्ध करा. मी सिद्ध करून देतो मराठा आणि कुणबी एक आहे तुम्हाला सरकार, मी सिद्ध करून देतो. तुम्ही तिकडेच म्हणायचं मराठा आणि कुणबी एक नाही, असं कसं चालू? आपल्याला आरक्षण आहे, मराठा आणि कुणबी एक आहे, फक्त यांना द्यायचं नाही. यांना आपल्या येडं काढायचं, मीच अतिशहाणा आहे असं दाखवायचं, काहीतरी येडं करायचं, मलाच बदनाम करायचं, मला बाजून सारखायचं. त्यांना माहिती आहे इतका इमानदार पुन्हा मिळायचा नाही. आणि हे इमानदार एकदा बदनाम करून टाकलं का आपण मोकळे झालो सत्ता आहे नसता. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायची निवडणुकीपुरती आणि ती पुढे उडून टाकायची. मला मग आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे, पुढे ओढायची फेडायची नाही, जबाबदारी तुमची टिकायची. व्याख्याप्रमाणे पाहिजे तर तिला हात लावणार नाही. 13 तारखेची सुद्धा अंमलबजावणी मान्य करणार नाहीत आम्ही, जाहीर सांगतो ते. बघ तिथून पुढे डायरेक्ट मग आम्ही आमच्या तयारीला लागू. नाविलाजी मी माझ्या मराठ्यांच्या लेकराचं वाटोळं होऊ देणार. सगळ्या मराठ्यांना विनंती, शेवटी शांत राहा, संयम धरा, आंदोलन संपुष्टर बघू, ते बघू म्हणतात मग आता नंतर बघू. जर दंगल करायची असली त्याला शेर शायरीतून इशारे देतोय तो, तलवारीची दंगलीची, त्याची तयारी असेल तर सावध राहा, बेसावध राहू नका. एकही माझा समाज वायाला माणूस वाया जाता कामा नये. जसे असं तसं उत्तर देणार आम्ही सुद्धा, जसे असं तसं उत्तर देणार नाही ऐकणार आम्हाला. सरकारनं, मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांनी त्याच्यावर कंट्रोल ठेवावा. आम्हाला जातीवाद करायचा नाही, जातीय तेढ निर्माण करायचं नाही. त्यांनी जरी इथं आमच्यात भांडण लावलं असलं इतक्या जवळ येऊ तरी आम्हाला करायचं नाही, आम्ही होऊ देत नाही. त्यांनी 10 शिया दिल्या तरी आम्ही समोरून जाऊ, आणि त्यांनी दिल्या सुद्धा तरी आमचा शब्द त्यांना नाही आणि करणार सुद्धा नाही. फक्त सगळे एकजूट राहा, की सगळे एक झाले तो मराठ्यांना आरक्षण मिळवून देऊ नये. सामान्य मराठा जरी एक राहिला तरी यांना आरक्षण घेणार आणि यांना पालतो केल्याशिवाय सोडित नाही. मी याकडा अर्थ काढा, मी नाही म्हणलो का मध्ये मी एकटा पडलो, मी ते याकडा अर्थ काढा. हे मी तिकडे गोळा केले ते छगन भुजबळ म्हणलं मग आपले बी एकत्र आहे ना मराठ्याचे, जातीपेक्षा मोठं कोण आहे? तुम्ही पण एक या, मी एकटा पडलोय असं, म्हणजे नेते नाहीत म्हणून एकटा पडलोय ही माझा अर्थ होता. त्याने तिसराच अर्थ घातला लगेच एकटा पडलोय. अरे 6 कोटी जागा बोलून तर रस्त्यांचा लागलं तरी इंडिकेटर लागत
म्हणजे नेत्याच्या पित्याच्या जीवावर आरक्षण मिळालं नाही आताच. या माझ्या 6 करोड मराठ्याच्या जोरावर मिळालंय. इथलं ताकद देते रे. आता बघा तुम्ही. आणि आपलं लय सोपं आहे. आता शेवटचं सांगतो. हे जितके येडे करते तितके आपली एक व्हायला लागली. इतकं मजेशीर झालंय छगन भुजबळ. इतकं बेस्ट काम करून जातो आपलं. खरंच ना. जरा आपलं थंड पडलं होतं नाही थोडं पेरण्या फिरण्याने. तसं थंड नाही. पेरण्या टाकून पळते मराठी आरक्षण म्हणल्यावर. ते थंड नाही. जरा पेरण्यात गुंतले होते. याने जरा वळ 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 सुरू केली. इकडून गोळा कर, त्याला फोन लाव, हिंगोलीच्या आमदारांना फोन लाव, ती गाड्या पाठवून, ही काढचा ती पाठवून, ती काढचा ती पाठवून. नगरातून काही धरून आणले, इकडून धरून आणलंय, तिकडून धरून आणलंय. केला रामदाळा. आपल्या शिवा भावाचं तर आपल्या दिलं तुटून गेला रामदाळा करून. तितके मराठी ताकदीने एक झाले. सकाळी म्हणून लवकर निघायचं रे. 3 घंटे लागले मला इथून यायला. आबाग मग मराठ्याचा कचका असा. ते गेले करून. ते झालं वर त्यांनी केली एक. त्यांनी वर ओबीसीचे नेते एक केले. मला पत्रकार बांधून सकाळी विचार तुमचे फोन यायला लागले. म्हणलं हा. त्याला काय खोटं बोलायचे. आपले कपाकप करायला आहेत बरं का आम्ही सगळं. त्याला भेवाट लागले पाडी काय मराठी म्हणून. म्हणून ती बी म्हणजे आम्ही आहेत बरं का सगळं. तुम्ही म्हणलं की लगेच पुढे येतो तिकडं. झालंय कालपासून सुरू. कुणामुळं? त्याच्यामुळं. म्हणजे ते चांगलंच करून जातो. तेव्हा वाईट करून जात नाही. ते चांगलंच करून जातोय. मराठी एक करून जातो. आता त्यांनी मुंगळा घातला का मध्ये. हे पुण्याचा तलवारीचा आपल्या 6 जुलै पासून आपल्या प्रत्येक जिल्ह्यात शांतता राहिल्या. अख्खे मराठी काम ओळखून घ्यायला लागले. नुसते मेसेज 6-4 काम ओळखायचे. माता मावळ्यासह लाखांना मराठी त्यात येणार आहेत. गेला नाही चांगलं करू. हे थंड पडलं की आपलं थंड पडलं. बरं आहे. मला वाटतं त्याचं चांगलं काम करतो. देऊ चांगलं काम करतो. त्याला आपण कडे जुळून द्यायला. हा. त्याला त्याची नियत चांगली नाही म्हणून ते होते. तू कोणत्या पक्षात जाय रे. तू कोणत्या पक्षात जाय नाशिकवाल्या. तू कोणत्या पक्षात जाय. तू मागा जेव्हा पक्ष राहील ना त्याच्या विषयीला येऊन देत आम्ही. त्यांनी लय वाटलं करा ठरवलं. अहो एवढं धनगर बांधवाचे आपले चांगले संबंध येतं. काय बिघडिले त्यांनी भयानक. तिकडे बसत आहे. मी तरी 4 दिवस आधी म्हणलो होतो मीडियाच्या बांधवाला. त्यांनीच बसले आले. बराच आठवत नव्हती. 2-4 दिवसांनी गडबडी एक पत्रकार असा भेडा डेंजर होता वाटतं देऊ. त्यांनी बोलावत लावलं. आणि तेव्हा मला 50-12 लाख नाही जोडतो. मग ते महेश लोक आहेत ते मी गेल्यावर सोडायला लावतो. गेला बोलून गेला बोलता बोलता भासदिशी. म्हणजे हे किंवा घडून आणतो. शिवभाऊचे संबंध खराब करतो. त्यांचं NT मध्ये सगळा खेळ पांगून आणि तो मोकळा होईल तिकडे झोपत. त्याला माहित नाही त्याचे दुष्परिणाम किती होते नंतर. लय दुष्परिणाम वाईट होते. त्याला लक्षात येत नाही. जाऊ द्या बाकीचं. माझा तुम्हाला शब्द आहे. सगळ्यांनी 6 जुलै पासून ते 13 जुलै पर्यंतचा पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात आहे. तिसरा टप्पा खानदेश उत्तर महाराष्ट्रात आहे. चौथा टप्पा मुंबई ते 5वा कोकणात. आपले सगळे टप्पे होणार आहेत. एकजुटीनं मराठ्यांना हात जोडून सांगतो. एकजुटीनं पुन्हा लेकराच्या बाजूने उभा राहा. लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा. काही झालं तरी मागे सरकायचं. मागण्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली तरी ही मराठा आणि कुणबी एक ही मागणी कायम लावून धरायची. कारण ती हक्काच्या नोंदी आहे. ओरिजिनल ते ओरिजिनलच असते. हे सगळ्या सोयऱ्यांचं परत उडून फिरून गेलं तर लफडं आपल्या मागं. त्याच्यापेक्षा आपल्या सरकारी नोंदी आहेत. हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट या सरकारी नोंदी आहेत. ह्या घ्यायलाच लावायच्या. त्याशिवाय आपण हटायचं नाही. सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणी म्हणजे कायदा तयार करून केलेलं आहे. ह्या पहिल्याच सरकारी नोंदी आहेत आपल्यासाठी. आता आधी सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीपेक्षा महत्वाचं काय? हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आणि 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे. ही आधी नंतर सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी. आता उलट. आधी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आता नाही. आणि आपला लढा नव्यानं सुरू पुन्हा. खेळू दे त्याला काय खेळायचं. तुम्ही सगळे एक जीवाने राहताना एक जीवानं सांगा कुणी हटणार नाहीत ना. यांनी आपल्याला धोका दिला तरी, यांनी सरकारने धोका दिला तरी एका जीवन राहणार ना. आयला बघतो मग यांच्याकडे. यांना सुट्टी नाही. सगळ्यांना माझी सगळ्यांना हात जोडून विनंती. गावाची गावं पिंजून काढा.
घराघरातले माता मावली माणसं जागे करा आणि 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत असली ताकद दाखवा की कधी मराठ्यांच्या वाटावर कोणा पुढे नाही आला पाहिजे. एक दिवस सगळ्यांनी कामा बुडा, शेतकरी मराठ्यांनी, मजूर मराठ्यांनी, नोकरदार मराठ्यांनी, व्यावसायिक मराठा, ट्रॅक्टरवरचा ड्रायव्हर, ट्रकवरचा, रिक्षावरचा, टेम्पो, सगळ्यांनी, जिपावाले, मास्तर लोकांच्या गाड्या सुद्धा यावाले सगळ्या बाहेर काढा. डॉक्टर पुरे, वकील बांधव, उद्योगपती, काय जे असते राजकारणी मराठी हे मा घरवू नका. देणपा बरं का, हे आपल्या रॅलीत येतात का बार काय देणपा. परत आपल्या गाडीत गाडी घेऊन येते, गर्दीत लोक आणलेत का बघा. नाही आपल्या बाळकात बसून फोटो टाकीत आहे, इतके आणले म्हणून त्याच्यावर बारीक देण ठेवा. आणि हे एक नवीन डाव सुरू केला, ते त्यांच्या नेत्यांना गावात युवा म्हणतील, आपल्याला येऊ नका म्हणतील. नवीन चाल आणली. असा जातीभेद आपण केला नव्हता. आपण सरळ सांगितलं होतं एकाने यायचं नाही, चाल कोणत्याच जातीचा नेत्याने यायचं नाही. हे समाजाने केलं होतं, मी नको म्हणत होतं पण ऐकत नव्हते पट्टे असले. पण यांनी फक्त ते म्हणजे ओबीसी येऊ शकतात गावात, मराठ्यांनी यायचं, मराठा, दलित आणि मुस्लिम. कारण त्यात लिहिलं तसं ओबीसीच्या नेत्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही यायचं नाही. दुसरे कोण राहिले, बामण, मराठा, दलित, मुसलमान एवढेच राहिले नेते. या 4 जातीच्या यायचं नाही समजा गावात, बाकी सगळ्यांनी यायचं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे जातीवाद कोण करतं हेही लक्षात येते. आता आपण बी उलट का, इथून पुढं मराठ्याच्या नेत्याला आपले लोक दुखू नका दुखू. बघून आपण न दुखल्यामुळे आपले बी येतात का भंगारी. तिथून पुढे त्यांना सन्मानाचं स्थान देऊ यायला लागले होते. म्हणजे आपण काय करायला लागलो ते त्यांच्या नेता किती घाण असलं तरी चांगला म्हणते. आपण काय करतो, त्यामुळे येऊन देऊ, त्याचं आडनाव बदलू, आपलं आडनावच बदलून गेली त्याचं. त्याला दम झाला ना थोडा, येतोय का बघा. नाही आल्यावर काय करायचं करा, त्याला आधीच नाही ये म्हणा त्याला. सगळे माणसं घेऊन आमच्यात नको भरू, आमचीच गाडी घरी खातून आमच्यापाशी तो भरतो. केळ ठुक्यात मुसलमान खायला खातो देऊन कातडी घट्ट केली. हे नेत्यावर बरेच देतो येतात का नका तो जरा बघू होते का आपली जातीय. नाही झाली तर आपणच खंबीर आहेत. आपण उलटच चालले. ते तसं नाही करत, ते त्यांच्या नेत्याला जवळ धरायला लागले, जातीला जवळ धरायला लागले आणि आपलं उलटच खेळ चालला सगळा. त्यांचा ऐकून करायला लागेल. आणि लय येवल्यावाला लय अभ्यास घ्या, मोठा साहित्यिक आहे, महासम्राट ज्ञानी, लय ज्ञानी गचपाने देऊ. सगळे मराठी ते काहीतरी कुबळ काढून आणते की मराठी इकडे ताकदीने एक होते. खरं सांगतो मी 3 घंटे गेले म्हणजे पुढे यायला तेच करते. आणखी काहीतरी करीन पुन्हा मराठी एक होते. ते गप पडायचंच नाही. ते भाजप काँग्रेसचं सगळं सत्ता पाडी तेव्हा गप बस. आणि ते पुन्हा याला जाऊन कांदे खाई 100% करणार आहे. ते देवेंद्र फडणवीसांना काय कळत नाही हे कसं डाव टाकायचंय. ते हो पळ दिल्लीला त्याचं ऐकून ते भाजपचं पुरे पाडून टाकेल. बघा तुम्ही सांगतोय खरं होतंय का. ते सगळ्या डोचे ते लय खाऊ शकता नाही एवढ्याला. ते सगळ्या डोचे नाही का. लय मोठे शेंगदाणे खाल्लं, एक खाल्लं मांस कसा काहीतरी नाही का वाळल्याला काय करून खाल्ल्यावर खातो तसं घाण लागतो तसला शेंगदाणा आहे. देवेंद्र फडणवीसचे पाडी, अजित पवारचे पाडी, शिंदे साहेबांचे पाडून टाकेल. शिंदे साहेब म्हणते 40 घेऊन गेलो, ते गेले हे गेले. इतकं दलिंदर आहे ना ते त्या पक्षाचा देवावरच होतो. पण यांच्या ध्यानातच आहे नाही ते. हे त्यालाच म्हणते नाही तो खूप छान नेता आहे, छान नेता आहे. गीत गीत टकोरडी होती काही छान तर पड तिकडे होता ना पाला. हे असले ते एका 2 सांगत आहे मराठ्याचं त्यांना ते ऐकत आहे. मी बार सांगितलंय तुम्हाला साक्षी ठेवून सांगितलंय समाजाला, आम्हाला कुणी द्या, शिंदे साहेब, फडणवीस साहेब कुणी द्या, आम्हाला पाहिजे आरक्षण. आम्हाला आरक्षण द्या, राजकारणाचं आम्हाला देणं घेणं नाही. हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन असते. तुम्हाला साक्षी ठेवून सांगितलंय ना त्यांना, तरी त्यांना कळा ना. तरी ते म्हणते तेच चांगलं हे हिंड तिकडे पडून होताना पाहताना परत म्हणते पाहता तिकडे गेले, तिकडे नाही जायचं कुठं जातं काही सांगायचं आपल्याला आरोप पडायचे. मी कोणाला पाडा म्हणलो का, काय आरोप करतात माझ्या. मी म्हणलो तेवढंच म्हणलो होतं असं पाडा, तेवढंच म्हणलो. मराठी कसा कधी पाडले त्याला मी काय करू. आता तर
1988 पाडा मानणार आहे मी, मग काय करशील मग? आता मी त्या मुसलमानाला आरक्षण द्या म्हणलो, काय चूक बोललो मी? बांगणाला आरक्षण द्या म्हणलो, काय चूक बोललो? लिंगायतला द्या म्हणलो, लोहरला द्या म्हणलो, कशाच्या आधारावर बोललो हे तरी कळतंय का? ते काय म्हणतं माहिती ते छगन भुजबळ, ते म्हणतंय त्याला म्हणा अभ्यास कर. मला 25 वर्ष झाले वगैरे वगैरे. ते म्हणून कसं असतं आणि वगैरे वगैरे. मुसलमानाला 25 वर्षापासून आरक्षण, त्याला म्हणा जरा अभ्यास कर. मला उकडं बोलवतो, चांगला अभ्यास कर आणि मग बोल. मला म्हणतो चांगला अभ्यास कर मग बोल आणि वगैरे वगैरे वगैरे. मला माहिती आहे ना मुसलमानाला आरक्षण. आम्ही शहागडला राहतो, शहागडला बागवा नाही, आम्हाला माहिती त्यांना आरक्षण. मी काय म्हणतो हे ऐक तू, मला माहिती तू पुरा फायबर झालाय, तुला काही सुद्धा नाही. कोण हे नेते त्रास देते त्याला त्यांचेच देते ना, कारण त्यांना भारतात नाही आता एका वर्षी विधान परिषदेवर जाईल म्हणून. हे धनगर बांधवाचं एक आमदार नाही होणार विधान परिषदेवर, लय डबडं तोंडाचं बेकार आहे. हेच होईल की सीमा घे, त्यांना भरतच नाही काय होईल. ते काय करतंय, मी काय सांगितलं, पाशा पटेल मला पुण्यात भेटले. ते म्हणले मी आता कुणबी नव्हतो, जारंगे पाटील तुमच्यामुळे मी कुणबी झालो, ओपन मधून मीच उभा राहणार, मुसलमानातून मीच राहणार. ते म्हणते बेकार आहे धरून बोलायला. ते पाशा पटेल बांबूवाले ते म्हणले ओबीसीतून निघाला तरी मीच उभा, आता ओपन मधून मी, मुसलमानातून मीच, तुमच्यामुळे मला मिळालं. समकक्ष पाहिजे तुम्हाला. मुस्लिमांचा व्यवसाय अमुक, मुसलमानाचा काय निकष लावला तुम्ही, ह्यो मुसलमान आहे त्यो मुसलमान नाही. जर बागवानाचा व्यवसाय शेती आहे म्हणून त्या मुसलमानाला तुम्ही आरक्षण दिलं असं जर तुमचं म्हणणं असलं तर एखाद्या मुसलमानाकडे वावरच नाही म्हणून त्याला तुम्ही बागवान ठरणार नाही किंवा कोणी ठरणार नाही. ती 2 एकर तो वावर त्याला बघते मुसलमान कसा कसा सांगता येतो, त्याच्याकडे वावर नाही म्हणून त्या गाडी जरी किती पाव आहे किती. तुम्ही कसं काय फरक करायला लागले? कोणता तरी ब्राह्मण शेती करत होता म्हणून त्याचं कुणबी निघालंय. नोंदीवर बोलतोय मी, नोंदीवर. कळतंय का तुला काही? 25 वर्षापासून मुसलमान आरक्षण मला माहिती आहे, पण नवीन नोंदी निघाल्यात लोहाराच्या, नवीन नोंदी निघाल्यात लिंगायत समाजाच्या, नवीन मारवाड्याच्या सुद्धा निघाल्यात. त्यांना द्यायचं नाही का? तू खातो का एकटाच? काय चुकीचं बोलतो मी? मुस्लिमांना आरक्षण द्या म्हणलो, नोंदी निघाल्यात म्हणून. म्हणजे तुम्हाला खायला गोड लागलं आणि दुसऱ्याला द्यायचं म्हणलं की मा कोणा कोणाचे भांडणं होते, भाऊजी चल भांडणं होते, धवशी देत का झालं, धवशी देतात काय? आम्ही नको नको म्हणतो ते धवशी देत, आम्ही नको नको म्हणतो ते धवशी देत. अरे काय आहे का नाही? तुम्हाला असून जर तुम्ही ह्या टोकाला उतरू शकता तर आम्हाला नसल्यावर आम्ही कोणत्या टोकाला उतरू रे? आपल्याला काय करायचं नाही तुम्हाला सांगतो, जवळ सहन होते जवळ करू, त्यात दंगल करायचं तर करू द्या, काय करावं मग त्याला आपण. पण लेकराच्या आरक्षणापासून एका नाटक नाही. कळालं तुम्हाला आता आरक्षणाची ताकद आहे? आरक्षणासाठी सगळा ओबीसी नेता एकत्र आलाय, याचा अर्थ आरक्षण खूप मोठी गोष्ट आहे. हे मराठी समजून घ्या. गाफेल नका जाऊ, नको बाबा भांडण होतं आता आरक्षण नको असलं काय बोलता रे? त्यांची असून कशात बी तयारी आपल्याला नाही मिळून देण्यासाठी, आणि ते तर दुसऱ्यासाठीच भांडत, त्यांच्यासाठी नाही भांडत. त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तरी ते भांडायला निघाले. मग तर आपला हक्काचा श्राप सोडू शकतो? नाही सोडायचं. आपल्याला ते मिळवायचंय. ते फक्त तोंडाने सांगत येत, सरकारने त्यांना मीडिया मॅनेज करून दिलाय. ते बोलत येत, आम्हाला अमुक कळत नाही, आम्हाला तमुक कळत नाही. कळत मला काहीच कळत नाही. मी पुरं जायले. 4थीला 15 वेळेस नापास झालो मी. काय म्हणून तो पण 42 वर्षात नोंदी निघत नव्हत्या, त्या काढ्यात नाही तर छातावर बसून. मला लगेच येत नाही, मला इंग्लिश येत नाही, हिंदी जमत नाही, मराठी येत नाही मला. तोच शिकली मला. मी पार जायले, तू पायान चलतो, मी टकोऱ्यावर चलतो, मी 7 नाला